नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आम्ही निघालो होतो आईकडे जायला. आम्ही कधीतरी जातो, वर्षातून एकदा दोनदा जातो, सारखं जाणं नाही होत आमचं तिकडे. तिथे आम्ही आंब्याचे बॉक्स घेतले होते, ते न्यायला पप्पा पुढे आले होते. आईन मस्त भाकरी भाजीचा नाश्ता करून ठेवला होता आणि बहिणीने पण इडली चटणी वगैरे घेऊन आली होती ती पण. आम्ही नाश्ता केला मस्तपैकी. त्याच्यानंतर इथे आंब्याचा रस आईन काढून ठेवलेला. 4-5 साठा आम्ही घातली. बाकी सुकलेली दिसतात ना, ती त्यांनी पहिली घालून ठेवलेली. यावर्षी होते बऱ्यापैकी आंबे, त्याच्यामुळे त्यांनी घातलं नाही साठं बऱ्यापैकी. इथे आईने आमसूल, परत हे रातआंब्याची फोडं असतात ना ती, काजू वगैरे अशा वाळत घातल्या नव्हत्या. हे बघा एवढी साठ आहेत, एवढी नाही, ह्याच्यापेक्षा पण आहेत अजून. घातलं नाही तिने यावर्षी. दरवर्षी नसतात एवढे आंबे. इथे दोघे काय चाललं होतं त्यांचं काय माहीत. यंदा होते आईकडे आंबे वगैरे. आम्हाला दोघींना कांदे घेऊन ठेवले नव्हते, पप्पा साफ करत होते दोघींचे. ते बहिणीला छोटे छोटे हवे होते म्हणून तिला छोटे काढत होते बाजूला, बाकीचे मोठे मला दिलं नाही. अशी दोघींचे वेगळे वेगळे बांधून दिलं नाही. आणि तिथं तो टप दिसतोय ना, त्या टपात त्यांच्याकडे कासव आहे. परत कधी गेले ना की दाखवेन मी ते. मस्त मोठं कासव आहे, ते कोणाकडनं तरी असं आलं होतं. हे आमचे 2 बैल आहेत, सावळे आणि पांडू. शेती असल्यामुळे पप्पा आमचे बैल सांभाळतात. त्यांच्या वाटूनच असतात त्या बैलांच्या सारखे. ते आम्ही 3 जणी बसलोय. कोंबडी पण आहेत आईकडे भरपूर. यंदा झालेत त्यांच्याकडे, नाहीच होत त्यांच्याकडे पण यंदा झालेत. कोंबडी पण झालेत त्यांच्याकडे. अंडी देणारी आहेत. हे बघा, तो एक कोंबडा आहे ना, त्याचा कलर तर इतका सुंदर कलर आहे. तो मध्ये दिसतोय त्याचा, भारी कलर आहे. गावाकडे गेलं की कसं परत येऊ वाटत नाही, आणि आम्हाला जायला नाही भेटत. आम्ही सगळेजण जातो कामाला, त्याच्यामुळे आम्हाला काही जायला आईकडे भेटत नाही. कधीतरी असं जाणं होतं आमचं, ते पण एखाद दुसरा दिवस. जास्त नाही आम्ही जात. इथे ना कोंबडीनं अंड घातलं नाही, ते मी बाबूला दाखवत होते. बहिणीचा छोटा आहे ना, त्याला दाखवत होते. अंडी घालणाऱ्या कोंबड्या पण आहेत आमच्या आईकडे. येताना आम्हाला पण अंडी दिलं नव्हती. भाऊ आंबे काढतोय आणि त्या बहिणीचा छोटा माझा किट्टू आहे ना, त्याला हातात देत होता. पप्पा ओरडत होते, अरे देऊ नको, त्याच्या चीक लागेल. तो कसला ऐकतोय, त्यानं दिलंच काढून आंबा. हा बघा तो कोंबडा, किती सुंदर कलर आहे त्याचा. तिथे भाऊ-भाऊजाची मस्ती चालू होती किट्टूसोबत. आणि हे दिसतंय ना, हे आमचं जुनं घर मागचं. त्याच्या खाली आता आम्ही नवीन बांधलं आहे. मागे ते आहे ते जुनं आहे. इथे वाडा आहे आमचा, बैल आहेत वाड्यात. हे इथे आता आम्ही नवीन बांधलं आहे. कोंबडी बघा किती आहेत. हे असे आईने आम्हाला आंबे ठेवले नव्हते काढून, पप्पा बॉक्समध्ये पॅक करत होते. ते दोघींना बॉक्स भरून आंबे दिला नाही, अंडी वगैरे, काजू, आमसूल सगळं दिलं येताना आम्हाला दोघींना. मग आम्ही निघालो रात्री. किती 11:45 वाजले आम्हाला निघायला. सगळे सोडायला आले होते गाडीजवळ. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि काय चुकलं असेल तर समजून घ्या. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.